सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत तानिश रवींद्र पाटील याची मैसूर कर्नाटक येथे 1 ते 3 ऑगस्ट 2026 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। ही निवड चाचणी 25 जुलै रोजी मिरज जिल्हा सांगली येथे पार पडली। तानिश हा शरद पवार पब्लिक स्कूल माणोर येथील विद्यार्थी तसेच टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील व संचालिका रुपाली पाटील यांचा सुपुत्र असून त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्र संघाच्या ज्युनियर पुरुष गटात नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये तानिशची निवड झाली आहे। या उल्लेखनीय यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक दास सर यांचं मोलाचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं। राष्ट्रीय स्पर्धेतही तो महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तानिशच्या या यशाबद्दल शरद पवार पब्लिक स्कूल माणोरचे शिक्षकवृंद, प्रशिक्षक दास सर तसेच टायगर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य PS पाटील, अजिम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, स्कूल समन्वयक नम्रता बेडिस्कर, विभाग प्रमुख वृषाली पाटील, काजल सिंधी, क्लर्क श्रीकांत खैरनार तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रीय स्तरावरही तानिश उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.